हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार. मी मोनी इंडियन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. खरं तर मी गेलेली होती डीमार्टमध्ये आणि डीमार्टमधून आल्यानंतर म्हणजे खरं तर मला थोडा किराणा भरायचा होता आणि थोडीशी देवासाठी थोडं मला थोडं सामानही घ्यायचं होतं. तर मी असा विचार केला की आज बाकीच्या गोष्टी नाही, पण ज्या छोट्या छोट्या मी गोष्टी आणलेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. बघूया. सर्वप्रथम किराणा वगैरे सर्व भरून घेतला आहे मी माझा, तो मला घरामध्ये लागतो. पण खास म्हणजे मी कुठून सुरुवात करू, म्हणजे आधी तर नवरात्री आलेली आहे. नवरात्रीसाठी खरं मला दिवा घ्यायचा होता. मार्केटमध्ये याच सगळ्या वस्तू सुरू आहे आता. समया, दिवे, खूप असं छान छान सगळं मार्केटमध्ये लागलेलं आहे. आणि सर्वप्रथम मी काय दाखवू, म्हणजे सुरुवात कुठून करू, मला खरं हे कळत नाहीये. तर मला असं वाटतं की मी सुरुवात याच्यापासून करते, नंतर दाखवते तुम्हाला की हा चपात्यांचा म्हणजे पोळ्यांचा हा डब्बा, हा माझ्याकडे ना स्टीलचा डब्बा आहे पोळ्यांसाठी. तर मला तो नको होता, मला असा डब्बा घ्यायचा होता. तर आवडला मला आणि रिजनेबल रेटही होता, छान होता. तर खूप आवडला मला. तर हा बघा असा डब्बा आहे, हा पोळ्यांचा चांगला मोठा डब्बा आहे, असा बघू शकता. असा छान डब्बा आहे, मला खूप आवडला. मग मी हा डब्बा घेतलेला आहे. सर्वप्रथम चपात्यांसाठी छान राहतात चपात्या याच्यामध्ये, सॉफ्ट अशा, असं ऐकलंय मी. आता मी ट्राय करणार. आणि डीमार्ट मधून बाहेर निघाल्यानंतर अशा छान छान बघा किती सुंदर अशा आपल्या बॅग आहेत. खूप आवडली मला ही बॅग. आता याचा उपयोग मी कसा करू, म्हणजे काय ठेवण्यासाठी, असं कुठे गेल्यानंतर मला ते यूज होणारच आहे. आणि छान असं आतमध्ये चेन पण छान आहे आणि हा कपडाही आतला छान आहे. खरं तर कॉटनचा आहे आणि छोटी पण चेन आहे त्याला, बघा आतमध्ये छोटी एक चेन आहे, पॉकेट चेन. आणि छान अशी पिशवी, मला ही बॅग पिशवी काय म्हणू शकता, खरोखर एवढी सुंदर आहे ना, मला खूप आवडली, खूप आवडली मला. त्यामुळे मी घेतलेली आहे. आणि खरं मला मेन जायचं होतं या दिव्यासाठी, हा दिवा. तर मी दर नवरात्रीमध्ये माझ्याकडे घट वगैरे बसत नाही आमच्याकडे, म्हणजे आमच्याकडे असं नाही, पण मी घट बसवत नाही. माझा दरवर्षी अखंड दिवा असतो. तर दरवर्षी मी काय करायची ना, मातीच्या एवढ्या मोठ्या अशा पंत्या भेटतात, त्या पंतीमध्ये मी दरवर्षी दिवा लावायची. खूप त्याला मला म्हणजे खूप त्याला हे करावं लागायचं मला, की कसं ठेवू त्याला, दिवा विझला नाही पाहिजे. रात्रीचं असं उठून मला बघायला लागायचं. असं करून मला खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होत होता त्या दिव्यामुळे. त्यामुळे मी विचार केला की हा दिवा खूप छान आहे, हे वरचं झाकण आहे त्याला असं, आणि काच आहे त्याच्यावरती, जेणेकरून आपला दिवा विझणार नाही. आणि छान असा आहे. याच्यामध्ये चांगलं पावशर असं तेल बसणार आहे. भरपूर आहे दिवा, मोठा. खूप आवडला मला. अशी काच ठेवायची त्याच्यावरती अशी, आणि दिव्याकडे जास्त लक्षही ठेवता येणार नाहीये. आणि हो, हा अखंड दिवा लावायचा कसा, अखंड दिव्याचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे.
की दिवा आपला विझू नये यासाठी. का विझू नये, आपल्या दिव्यामध्ये आपण काय टाकायचं आहे जेणेकरून आपला दिवा शांत होणार नाहीये, म्हणजे विझणार नाहीये असं. आणि मी हा पाट घेतलेला आहे छोटासा, खूप क्यूट असा पाट आहे की मी त्याच्यावर दिवा ठेवणार आहे. असं माहिती नाही आता कसं अरेंज होणार आहे. असा दिवा ठेवणार आहे मी त्याच्यावरती. हे पाट आहेत ना डीमार्टला सुद्धा आलेले आहेत, पण डीमार्टला आहे ना हे पाट असं ठेवणार आहे मी असं. तर हे पाट आहेत ना डीमार्टला सुद्धा आलेले आहेत, पण डीमार्ट मध्ये हे पाट थोडेसे मोठे आहेत. तर मला इतका मोठा पाट नको होता, मला छोटासा पाट हवा होता जेणेकरून त्यावर फक्त माझा दिवा बसणार आहे. कारण माझं घर छोटं आहे थोडं, माझ्या घरामध्ये एवढी जागा होत नाही. सगळं म्हणजे देव्हाऱ्याच्या पुढे मी असं समोर मी कुठलीही माझी पूजा मांडत असते. जेणे म्हणजे असं मला साईडलाही पूजा मांडता येत नाही, कारण मी जर साईडला पूजा मांडली तर बाजूलाच बाजूला असं एकदम बाजूला नाही, पण मग कपाट उघडल्यानंतर आपण तिकडे उभं वगैरे राहतो. कधी आपली ओढणी असते, कधी साडी घातल्यानंतर आपला जो पदर असतो तो नेमका तिकडे म्हणजे दिवा लागलेला असतो, अगरबत्ती काहीतरी असा सगळा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मग मला जी काही पूजा आहे जास्त करून मला ती मंदिराच्या माझ्या पुढेच मला मांडावी लागते. म्हणून मी हा पाट थोडा छोटा घेतलाय की जागा अडेल. आणि ही प्लेटही मी घेतली आहे डीमार्ट मधनं. खरं तर या प्लेटी सगळ्यांकडे असणारच आहे मला असं वाटतं, कारण हे डीमार्ट मध्ये ना हे खूप जुना प्रकार आहे हा. आणि हा जुना प्रकार फक्त माझ्याकडे नव्हता, त्यामुळे छोटासा असं म्हणजे मी जेव्हा याच्यामध्ये मी तांदूळ वगैरे ठेवून असं मी अष्टकमल काढल्यानंतर हा दिवा मी त्याच्यावरती ठेवणार आहे. त्यासाठी मला छोटी प्लेट हवी होती. ही मोठी प्लेट नाहीये त्यामध्ये. डीमार्ट मध्ये या साईजच्या 2 प्लेटी आहेत, एक मोठी आहे एक छोटी आहे. तर मी ही छोटी प्लेट घेतलेली आहे कारण मला याच्यामध्ये फक्त दिवा ठेवायचा आहे. आणि नंतर मला ही प्लेट अशा यूज साठी होणार आहे की मी देवाला मी कापूरही लावत असते पूजा झाल्यानंतर. तर मला कापूर लावण्यासाठी प्लेट नव्हती माझ्याकडे अशी छोटी, म्हणूनही मी घेतलेली आहे ही प्लेट. आणि मी जे हे घेतलेलं आहे ना चौरंग, जो पाट घेतलेला आहे त्या पाटावरती ठेवण्यासाठी हे छोटस छान असं क्यूट असं वस्त्र घेतलंय. या प्रकारामध्ये वस्त्र नाहीये माझ्याकडे. मी अशी वस्त्र म्हणजे घेतली नाहीये कधी. माझ्याकडे कॉटनची वस्त्र असतात देवासाठी, लाल पिवळी कॉटन मध्ये असतात, तीच आहे माझ्याकडं. यातली नाहीये माझ्याकडे. आणि त्यातल्या त्यात असं झालं ना की जेव्हा मी पूजा साहित्याच्या दुकानामध्ये गेले आणि तिथे अशी वस्त्र, वाव बघा एवढी छान छान वस्त्र म्हणजे होती ना तिथे. हे बघा हे, तर हे मला मंदिरामध्ये टाकण्यासाठी, माझ्या देवाऱ्यामध्ये टाकण्यासाठी मी खरं तर हा कापड घेतलेला आहे. एवढा सुंदर वाटला मला, हा खूप आवडला मला. याच्यामध्ये रेड कलर, चॉकलेटी कलर, पिवळा कलर, वेगवेगळे एवढे छान छान कलर होते ना, तर फार आवडला मला. तर मी म्हटलं मी हा कलर निवडते, जो देवाऱ्यामध्ये छान दिसणार आहे. खूप आवडला मला. खरं तर प्राइस वगैरे मी काही बघितली नाही. खरं तर मला हा कपडा काय माहितीये मला आता परवडलाय की नाही परवडलाय. तर देवासाठी काही पण असं करून मी विचारच नाही केला. मी डायरेक्ट हा कपडा घेतलेला आहे देवासाठी आणि मी घेऊन टाकला असा. आणि दुसरी गोष्ट, डीमार्ट मध्ये अशी दाराची तोरणं आलेली आहे. अशी
एवढी सुंदर वाटतायत ना ही तोरणं बघा. यातली मी 2 घेतली आहेत यातलं, आणि प्रचंड मोठं असं आहे, खूप मोठं आहे. माझ्या दाराला परफेक्ट असं बसतंय हे. आधी मला असं वाटलं माझ्या दाराला बसणार नाही, पण हे अगदी छान बसलेलं आहे दाराला. आणि याच्यामध्ये ना मी हे 2 घेतलेत. आता खरं तर म्हणजे मला असं हेच झालं की आल्या आल्या मी माझी घरामध्ये साफसफाई सुरूच आहे. आता देवी येणार आहेत म्हटल्यानंतर तर क्लिनिंगमध्ये मी दाराचं जे जुनं तोरण होतं ते मी धुवून टाकलेलं होतं, आणि असाही दरवाजा क्लीन केलेला होता. आणि दरवाजावरती जे मी लिहत असते शुभ लाभ म्हणून, स्वस्तिक वगैरे काढत असते, असं हे दरवाजा सगळा रेडी होता. त्यावर फक्त तोरण नव्हतं, त्यामुळे ते यातलंच तोरण मी घरी आल्यानंतर लगेचच मी दाराला ते लावून दिलंय. आणि ते थोडं साधं आहे, याच्यामध्ये असंच आहे, डिझाईन थोडी वेगळी आहे, पण याला जी ही लेस लावलेली आहे ना, ही लेस आणि ह्या ज्या टिकल्या आहेत ते त्या तोरणमध्ये नाहीये. त्याच्यामध्ये रेशमी दोऱ्यामध्ये इथे असं आहे, ही लेस छोटी नाजूक अशी लेस, तर त्याच्यामध्ये रेशमचा दोरा लावलेला आहे त्यांनी, आणि याला चकमक आहे, अशी चकमक छान वाटतंय हे. तर 2 झाली. ही खरं थोडीशी वेगळी वेगळी आहे, पण मला आवडली म्हणून मी घेतलेली आहे. तर अशी माझी छोटीशी शॉपिंग मला वाटलं आज तुमच्या सोबत शेअर करावं. तर मला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कसा नाही, तुम्हाला माझी शॉपिंग आवडली की नाही आवडली मला जरूर सांगा. काही राहिलंय का? मी बघते इकडे तिकडे, तर काही राहिलेलं नाहीये, मी जास्त काही घेतलेलं नाहीये, आणि सगळंच बघून शॉपिंगही करावी लागते. त्या प्रकारामध्येच मी शॉपिंग केलेली आहे, ज्या लागतात गोष्टी. आणि मी फुलंही घेतलेली आहे देवासाठी. मी मार्केटला गेल्यानंतर मी फुलं घेतच असते देवासाठी. फुलं घेतली, खाऊची पानं लागतात मला पूजेसाठी, मी तीही घेतलेली आहे. आता मी ते फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे माझी देवासाठीची तयारी असते. जेव्हा कधी काही सण समारंभ येतात, देवी येते, गणपती येतात, असं काही ना काही जे सणवार येतात आपले, असं माझं छोटं मोठं काही ना काही चालूच असतं. आणि गृहिणींचं असं आहे ना की मार्केटमध्ये गेल्यानंतर कधीही, म्हणजे ज्यांच्याकडे सगळ्या वस्तू आहे त्याही गृहिणीच्या मनामध्ये असं असतं की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. म्हणजे आपली शॉपिंग कधीही संपत नाही. काही ना काही आपल्याकडे असं असतं की जे आपल्याकडे नाहीये, असं म्हणजे असंच असं की हे नाहीये माझ्याकडे, ते नाहीये, मला हे घ्यायचे, ते घ्यायचे. आपली शॉपिंग शेवटपर्यंत संपत नाही. माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, हे आपण कायम बोलत असतो. आणि त्याच प्रकारामध्ये मी स्वतःला फार कंट्रोल करून असं मी शॉपिंग केलेली आहे. तर माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली, कशी नाही, मला नक्की सांगा. आणि मला चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंट करा. मला सांगा तुम्हाला आवडलं की नाही असं. थँक्यू, बाय बाय.